हॅलो डिअर फ्रेंड्स. सो फायनली आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह बघणार आहोत. वाय? कारण बघा आपण समजा साऊंड वेव्ह घेतला, ठीक आहे, एखादी म्युझिक आपल्याला ऐकायचं असेल किंवा हे जे लेक्चर आहे ते तुम्ही ऐकत असाल, तर तर आजूबाजूचा साऊंड म्हणजे सराउंडिंगचा साऊंड जर कमी असेल तर तुम्हाला व्यवस्थित माझा आवाज ऐकू येईल. किंवा जर आपण एखादं गाणं ऐकायचं, म्युझिक ऐकायचं, तर आपण जर सराउंडिंगचा म्हणजे समजा व्हेकल्सचा आवाज रोडवरून येत असेल, आजूबाजूला गोंधळ होत असेल, तर त्याचा आवाज, त्याच्यामुळे आपल्याला म्युझिक जे ते व्यवस्थित ऐकू येणार नाही, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतील, ठीक आहे. किंवा माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित ऐकू येणार नाही जर सराउंडिंगचा आवाज जर त्याच्यामध्ये मिक्स झाला. सो आपण काय करणार, जर आपल्याला हे सराउंडिंगचा आवाज कमी करायचा आहे किंवा ऐकायचं नाही आहे, तर आपण हेडफोन वगैरे लावून ऐकणार. पण सराउंडिंगचा आवाज तिथे नलिफाय होईल का किंवा जाईल का? तर नाही, तो आवाज तिथे असणारच आहे. फक्त हेडफोन लावल्याने आपल्याला बाजूचा आवाज जो येत असतो तो कमी ऐकायला येईल, ठीक आहे. पण ॲक्च्युली ते जे वेव्ज आहेत, साऊंड वेव्ज आहेत, ते तिथे प्रेझेंट असतात. म्हणजे काय होतं, आपला हा म्युझिकचं जी वेव्ह आहे किंवा माझ्या आवाजाची जी वेव्ह आहे आणि सराउंडिंगच्या आवाजाच्या ज्या वेव्स आहेत त्या काय होतात, एकमेकांमध्ये मिक्सअप होतात. ओके. सो आपण एक पॉईंट घेऊया आणि त्या पॉईंटला समजा एक किंवा त्यापेक्षा जास्त वेव्स जर प्रेझेंट असतील किंवा ट्रॅव्हलिंग करत असतील, ओके, प्रोपॅगेट होत असतील, तर काय होणार, त्या पॉईंटला तिथे त्या वेव्स मिक्सअप होतील आणि जो आवाज ॲक्च्युली आपल्याला यायला हवा सेपरेट सेपरेट, तो न येता त्यांचं काहीतरी मिक्स होऊन वेगळा साऊंड तिथे क्रिएट होतो. ओके. सो ते का होतं, तर तिथे काय होतं, सुपरपोजिशन ऑफ दॅट वेव्स. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ दॅट वेव्स? आता जर वेव्ह एका पॉइंटला किंवा एका मॉलिक्युल्स जवळ आपण म्हणूया, त्या पॉइंटला जर दोन वेव्ह सुपर इम्पोज होत असतील, तर मग त्या ह्या प्रिन्सिपलनुसार सुपर इम्पोज होतील. ओके. व्हॉट इज दॅट प्रिन्सिपल? व्हेन टू ऑर मोर वेव्स आर ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम. ओके. दोनपेक्षा जास्त किंवा दोन वेव्स, साऊंड वेव्ह असतील किंवा दुसऱ्या कोणत्याही वेव्स आपण काल टाईप बघितले होते, तर ते जेव्हा ट्रॅव्हल करत असतील एखाद्या मीडियममधून, तर त्या मीडियममधला एक पॉईंट आपण घेऊया, पास थ्रू अ कॉमन पॉईंट. एका कॉमन पॉईंटमधून ते पास होत असतील. समजा इथे हा एक पॉईंट आहे, आता इकडून ही वेव्ह झाली, ती इथून पास होते. ओके. अजून दुसऱ्या कोणत्या तरी डायरेक्शनने दुसरी वेव्ह आली, तर ती इथून पास होत असेल. किंवा सेम डायरेक्शनने अपोजिट साईडला पण एखादी वेव्ह आली, तर ती इथे काय होऊ शकते, त्या पॉईंटमधून पास होऊ शकते. आता इकडच्या वेव्हला माहित नाही का त्याच्या समोरून दुसरी कोणतीतरी वेव्ह येते, ते इंडिव्हिज्युअली त्या मीडियममधून पास होत असतात. ओके. सो एका पॉइंटला त्या सगळ्या वेव्स काय होऊ शकतात, एकत्र येऊ शकतात, सुपर इम्पोज होऊ शकतात. ओके. सो दॅट वेव्स आर पास थ्रू कॉमन पॉइंट each. ओके. each wave produce its own displacement at that point. आता प्रत्येक वेव्हची एक डिस्प्लेसमेंट असणार आहे त्या वेव्स, त्या पॉईंटसाठी, इंडिपेंडंट ऑफ द प्रेझेन्स ऑफ अदर वेव्स. ठीक आहे. सो प्रत्येक वेव्सची जी डिस्प्लेसमेंट आहे ती काय असणार, तिची स्वतःची असणार, ती ओन डिस्प्लेसमेंट असणार आहे. दुसऱ्या वेव्स ज्या प्रेझेंट आहे त्याच्यावर तिची डिस्प्लेसमेंट डिपेंड नाही. ओके. सो ही जी फर्स्ट वेव्ह आहे हिची डिस्प्लेसमेंट या सेकंड वेव्हवर डिपेंड नाहीये. बट या पॉइंटला आल्यानंतर काय होतंय, द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट दॅट पॉइंट, ह्या पॉइंटला ह्या सेकंड वेव्हची आणि फर्स्ट वेव्ह दोघं पण एकत्र येतात आणि त्याच्यामुळे त्यांची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपण फाइंड करू शकतो. तर दोघांची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल ॲट दॅट पॉइंट ओनली. So the resultant displacement at that point is equal to the vector sum of the displacements of individual wave at that point. So या दोघांची जी वेक्टर सम होईल, डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम म्हणजे काय, त्यांची आपल्याला डायरेक्शन पण लक्षात घ्यायला लागेल. म्हणजे त्या जर सेम डायरेक्शनने जात असतील तर त्यांची डिस्प्लेसमेंट काहीतरी वेगळी असेल, अपोजिट डायरेक्शन असेल तर त्यांची डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट डिफरंट असेल. ठीक आहे. सो वेक्टर सम मध्ये आपल्याला माहिती आहे, जर अपोजिट असेल तर आपण काय करतो, अपोजिट वेव्स असतील, अपोजिट डायरेक्शन असेल तर त्यांचं दोघांचं मायनस करतो वेक्टर सम घेताना.
आणि जर सेम डायरेक्शन असेल तर ऍड होतात त्यांच्या डिस्प्लेसमेंट, राईट. सो म्हणून आपल्याला इथे काय करायची आहे, तर व्हेक्टर सम ऑफ दॅट 2 or more वेव्स किंवा डिस्प्लेसमेंट, ओके, ॲट दॅट पॉइंट. येस. नाव आता 2 वेज बघूया की 2 डिफरंट वेज ऑफ सुपरपोजिशन ऑफ 2 वेव्स. 2 वेव्स आपण कन्सिडर करतोय, ओके, 2 वेव्स. आणि जर त्या सुपर इम्पोज होत असतील तर कोणत्या कोणत्या प्रकारे होऊ शकतात. 2 वेज फक्त आपण कन्सिडर करतोय. सो फर्स्ट वे इज 2 वेव्ह पल्स, ओके. 2 वेव्ह पल्स घेतलेत आपण, फक्त पल्स घेतले ऑफ इक्वल अँप्लिट्यूड. येस, त्यांची अँप्लिट्यूड सेम आहे. सो A1 इज इक्वल टू A2 म्हणूया. ही A1 असेल, ही A2 असेल. सो दोघांची अँप्लिट्यूड काय असेल, A आपण कन्सिडर करतोय. अँप्लिट्यूड इज सेम. देअर फेज, येस, अँड सेम फेज पण सेम आहे, ओके. सो ह्याचा फेज काय, अप फेज आहे, ह्याचा पण अप फेज आहे. एकाचा फेज डाऊन, एकाचा अप असं नाहीये. तर दोघांचं पण अप फेज आहे. अँड मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, ते एकमेकांकडे मूव्ह होत आहेत, ओके. सो ही वेव्ह कुठे होईल, या सेकंड वेव्हकडे, सेकंड पल्सकडे मूव्ह होते आणि सेकंड पल्स या फर्स्ट पल्सकडे अशा एकमेकांकडे मूव्ह होतात, ठीक आहे. आता ॲट टाइम t इज इक्वल टू 0, ओके. सो ॲट टाइम त्याची डिस्प्लेसमेंट काहीतरी आपल्याला इथे दिसते, थोड्या डिस्टन्सवर त्या दोघं पल्स आहेत. ॲट टाइम पासेस, जसं टाइम पुढे जाईल, 1 सेकंड जर कंप्लीट झालं, ओके. सो 1 सेकंड नंतर ह्या दोन्ही वेव्ह काय होतील, अजून जरा जवळ येतील एकमेकांच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 सेकंड पास झाल्यानंतर या 2 वेव्स अजून जवळ येतील. म्हणजे हे जे त्यांचे टी पॉइंट्स आहेत ना, ओके, ते एकत्र आलेत, ठीक आहे. ॲट 2 सेकंडला टी इज इक्वल टू 2 सेकंड असेल तेव्हा. त्याच्यानंतर 3 सेकंड, ओके, 3 सेकंड नंतर झाल्यानंतर काय होईल, ही वेव्ह अजून पुढे जाईल आणि ही वेव्ह अजून पुढे जाईल. सो एकमेकांमध्ये त्या काय होतील, 3 सेकंडच्या वेळेला एकमेकांमध्ये त्या मिक्स होतील. आणि मिक्स होत आहेत म्हणजे काय होत आहे, सुपर इम्पोज होत आहे. सुपर पोजिशन त्यांची आपण म्हणूया. ही 3 सेकंडवाली जी आहे ती त्यांची सुपर पोजिशन आहे. जिथे काय होत आहे, आता ही ॲक्च्युअल वेव्ह कशी असेल, अशी, ही ॲक्च्युअल वेव्ह अशी असेल. पण एकत्र आल्यामुळे, मिक्स झाल्यामुळे काय होत आहे, त्यांची ही रिझल्टंट वेव्ह आपल्याला मिळते. म्हणजे जी ॲम्प्लिट्यूड होती, येस, ह्याची ए ॲम्प्लिट्यूड, ह्याची ए ॲम्प्लिट्यूड, तर त्यापेक्षा ॲम्प्लिट्यूड काहीतरी तिथे वेगळी मिळते. कुठे, ॲट 3 सेकंडला, ठीक आहे. सो ही पोझिशन काय असेल, सुपर पोझिशन, ओके. सुपर पोझिशन त्यांची असेल की जिथे डिस्प्लेसमेंट, जिथे त्यांची ॲम्प्लिट्यूड काय होते, इन्क्रीज होते. दोघांचे फेज सेम आहेत, येस, फेज सेम आहेत. त्याच्यामुळे त्या एकमेकांमध्ये सुपर इम्पोज होताना फेज काय, त्यांचा जो ॲम्प्लिट्यूड आहे ती काय होते, इन्क्रीज होते. increases where phase difference काय ह्या दोघांचा 0 आहे. येस, सेम फेज म्हणजे फेज डिफरन्स आपण फाय म्हणूया इज इक्वल टू 0. येस. आता त्याच्यानंतर आता हे काय झालं, एकमेकांमध्ये सुपर इम्पोज झालं. ॲज 4 सेकंड पुढच्या वेळेला काय होईल, टाइम तर तिथे थांबणार नाहीये, टाइम पुढे जाणार आहे. सो ही वेव्ह जी आहे सेकंडवाली, ही सेकंडवाली, ही फर्स्टवाली वेव्ह. सो ही फर्स्टवाली वेव्ह, ही सेकंड आपण म्हणूया. सो ही वेव्ह काय होईल, तिच्या डायरेक्शनने पुढे निघून जाईल. आणि ही फर्स्टवाली वेव्ह पण सेम डायरेक्शनने, तिची जी प्रोपॅगेशन होण्याची डायरेक्शन आहे तिच्या डायरेक्शनने ती पुढे निघून जाईल. ओके. ॲज 5 सेकंड त्या एकमेकांपासून अजून दूर जातील. ओके. ॲज 6 सेकंड ते एकदम डिफरंट. ओके. सो मिक्स झालेली जी वेव्स होती ती एकदम डिफरंट होईल, एकदम लांब जातील एकमेकांपेक्षा. ठीक आहे. सो इथे त्यांचे आवाज सेपरेट येत होते. त्याच्यानंतर थोड्या वेळाने काय होतं, तो आवाज मिक्स होत गेला. ॲट 3 सेकंडला तो आवाज पूर्ण मिक्स होते. सो त्यांचं लाऊड एक साऊंड, एक रिझल्टंट साऊंड तिथे आपल्याला ऐकू येईल जर साऊंड वेव्ह असेल तर. आणि त्याच्यानंतर पुन्हा ते साऊंड काय होते, मिक्स होत, सेपरेट होत आहेत. इथे पण पुन्हा सेपरेट होऊन ते दूर निघून जाते. ठीक आहे. आता हे झालं ट्रू वेव्ह पल्स इक्वल ॲम्प्लिट्यूड इक्वल आहे आणि फेज डिफरन्स 0 आहे. सेम फेजच्या दोन्ही वेव्हज आहेत. सिमिलरली जर आपण ॲम्प्लिट्यूड सेम घेतली, आता
ही तुमची 1, ही 2. ॲम्प्लिट्यूड सेम आहे, ए ॲम्प्लिट्यूड, ह्याची पण ए ॲम्प्लिट्यूड. बस फेज काय यांचा डिफरंट आहे. फेज काय अपोजिट फेज आहे. सो फेज डिफरन्स यांच्यामधला किती असेल, फाय इज इक्वल टू पाय रेडियन. ठीक आहे, एकदम अपोजिट फेज आहे, त्याच्यामुळे फेज डिफरन्स त्यांच्यामधला पाय रेडियन आहे. जर अशा दोन पल्स एकमेकांकडे, ओके, मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, एकमेकांकडे येत आहेत. सो हा फर्स्ट वाली पल्स या डायरेक्शन जाईल, सेकंड वाली पल्स पण त्याच्या अपोजिट डायरेक्शनने मूव्ह होत असेल. सो जवळ येतील थोड्या, ॲट टी इज इक्वल टू 1 सेकंड, ॲट 0 सेकंड एकमेकांपासून लांब आहेत, एकमेकांकडे ते अप्रोच होत आहेत. बट ॲट 1 सेकंड सी त्यांचा हा जो टीप पॉइंट आहे, येस, तो मिक्स झालाय. त्याच्यानंतर अजून 2 सेकंडला काय होतंय, ऍक्च्युली सुपर इम्पोज होत आहेत, तर मिक्स होत आहेत. पण आपल्याला वाटेल की ही जी फर्स्ट वेव्ह आहे ती अशी आपल्याला अप फेजची तर ती अशी दिसेल आणि सेकंड अशी आपल्याला डाऊन दिसेल. बट तसं होत नाहीये. फेज त्यांचा अपोजिट असल्यामुळे फेज इज इक्वल टू काय असतं त्यांचं, पाय रेडियन असल्यामुळे फेज फाय इज इक्वल टू पाय रेडियन. त्याच्यामुळे ही जी ॲम्प्लिट्यूड आहे ए, ही एकमेकांना काय करते, नलिफाय करते. कारण ह्याची ॲम्प्लिट्यूड प्लस ए आहे, ह्याची ॲम्प्लिट्यूड सेम आहे, बट त्याची डायरेक्शन वेगळी असल्यामुळे ही मायनस ए. ओके, सो प्लस ए आणि मायनस ए एकमेकांना ते निग्लेक्ट करतात किंवा एकमेकांना अपोज केल्यामुळे त्यांची जी ॲम्प्लिट्यूड आहे ती इथे 0 होऊन जाते. ओके, प्लस आपल्याला काय करायचं, वेक्टर सम करायची ना. सो वेक्टर सम करताना प्लस ए मायनस ए इज इक्वल टू 0. सो इथे ॲम्प्लिट्यूड काय होऊन जाते, 0 होऊन जाते, जी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. ओके, ही रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय होते, 0 होते. सुपर इम्पोज झाल्यानंतर त्यांची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय मिळते, 0 मिळते, जर फेज डिफरन्स पाय रेडियन असेल. येस, ॲज टाइम पासेस, आता हे या पॉइंटला होईल. ओके, ॲट 2 सेकंडला त्या एका पॉइंटला ते एकत्र आला, तिथे त्यांची ॲम्प्लिट्यूड 0 झाली. म्हणजे तो साऊंड वेव्ह असेल तर तो साऊंड पूर्ण तिथे निघून जाईल. ओके, बट ॲट 3 सेकंड असं जसं टाइम पुढे जाईल तशी ही सेकंडवाली वेव्ह तिच्या दिशेने निघून जाईल आणि ही फर्स्टवाली वेव्ह तिच्या दिशेने पुन्हा पुढे निघून जाईल. ओके, सो ही सेकंडवाली वेव्ह, ही फर्स्टवाली वेव्ह, त्या काय होतील, आपापल्या मार्गाने पुढे निघून जातील. ओके, सो हे काय, हे 2 केसेस बघितले आपण की फेज डिफरन्स 0 असेल तर आणि एकमेकांकडे त्या मूव्ह होत असेल, ॲम्प्लिट्यूड सेम असेल तर काय होतंय, ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज होते जेव्हा ते सुपर इम्पोज होतील. बट फेज डिफरन्स असेल त्याच्यामध्ये काही अँगलचा किंवा फेज डिफरन्स पाय रेडियन असेल तर काय होते, त्यांची ॲम्प्लिट्यूड तिथे नलिफाय होते, 0 होऊन जाते जेव्हा ते तुझं सुपर इम्पोज होतील. ओके, पण ऑब्व्हियसली ह्या दोघं काय म्हटलंय, त्यांची जी इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आहे तिच्यावर काहीच फरक पडत नाही, पण रिझल्टंट डिस्प्लेसमेंटवर फरक पडतोय. ओके, त्याच्यामुळे जेव्हा त्या पॉईंट पासून त्या वेगळ्या गेल्या 2 सेकंड, त्याच्यानंतर 3 सेकंड पुढे जेव्हा त्या पास होतील तेव्हा मात्र त्यांची जी ॲम्प्लिट्यूड असेल ती सेम असेल, ॲज इट इज असेल. ओके, त्यांची डिस्प्लेसमेंट ॲज इट इज असेल, फक्त त्या पॉईंटला फरक पडतोय जिथे त्या एकत्र येत आहेत. ओके, मिक्स होत आहेत, तेव्हा त्यांची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काहीतरी वेगळी असते. येस, आता ही रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड न्यूमरिकली किती असेल, ठीक आहे. इथे तर आपल्याला समजलं जेव्हा फेज डिफरन्स 0 असेल तेव्हा ॲम्प्लिट्यूड काय होते, इन्क्रीज होते. इथे काय होते, ॲम्प्लिट्यूड नलिफाय होते. बट ॲक्च्युली ती जर फेज डिफरन्स पाय नसेल, 0 नसेल किंवा अजून दुसरा कोणता तरी फेज डिफरन्स असेल, दुसरा कोणतरी अँगल असेल, म्हणजे सेम एकाच डायरेक्शनने नसतील, तर ही अशी वेव्ह येत असेल ना. सो ह्यांच्यामध्ये काहीतरी अँगल वेगळा होईल, थिटा. येस, फेज डिफरन्स काहीतरी वेगळा असेल. जर असं असेल तर मग ती ॲम्प्लिट्यूड किती असेल. ओके, या केसेस पण आपण बघणार आहोत. जेव्हा फेज डिफरन्स 0 असेल, फेज डिफरन्स पाय असेल, तेव्हा आपल्याला 0 मिळते की नाही, किंवा ही ॲम्प्लिट्यूड आपल्याला किती मिळते, इन्क्रीज होते पण कितीने इन्क्रीज होते, हे आपण बघणार आहोत. ओके, सो या 2 केसेस लक्षात ठेवा. आपल्याला प्रिन्सिपल लागणार आहे. प्रिन्सिपल काय सांगतोय की एका पॉइंटला जेव्हा त्या 2 वेव्हज सुपर इम्पोज होतात, 2 किंवा त्यापेक्षा जास्त, तेव्हा त्यांची जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ती काय असते, व्हेक्टर सम.
Yes, vector sum of that individual displacement, right? Yes. येस. सो आपल्याला ज्या दोन वेव्स सुपर इम्पोज केल्यात आपण त्याचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असेल ती फाइंड करायची. ओके, सो ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ वेव्स ऑफ टू वेव्स. ठीक आहे. सो टू वेव्स घेतल्यात त्याच्यामुळे त्यांच्या दोघांच्या काहीतरी डिस्प्लेसमेंट असतील आपल्याला माहिती आहे. सो y1 घेऊया, अलॉंग y ॲक्सिस जर त्या मूव्ह होत असेल तर y1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी. येस. अँड सेकंड वेव्ह असेल y2 इज इक्वल टू त्याची ॲम्प्लिट्यूड असेल ना a2 साइन ओमेगा टी आणि त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी फेज डिफरन्स या दोघांमध्ये तो आपण घेऊया +5. ठीक आहे. सो या दोन इक्वेशन आपल्याला मिळाल्या दोन वेव्सच्या. तर अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन काय म्हटलंय त्याची जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असेल ती काय असेल व्हेक्टर सम ऑफ द इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट टू वेव्स. सो हे त्यांचे इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट आहे. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आपल्याला काय मिळेल आपण म्हणूया y. सो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन of two waves. Yes. So resultant displacement is equal to y is equal to काय मिळेल y1 plus y2. राइट. सो y is equal to y1 किती आहे a1 sin ओमेगा टी, y2 किती आहे प्लस a2 साइन ओमेगा टी +5. येस. ॲड झालं. आता ही वेक्टर सम आहे. सो ॲड केल्यानंतर आपल्याला जस्ट सी दॅट साइन ओमेगा टी +5. सो आपल्याला माहिती आहे साइन इथे लिहिते मी साइन a प्लस बी. ओके. सो विच इज इक्वल टू ट्रिग्नोमेट्रीचा लॉ आहे साइन a कॉस बी प्लस साइन बी इंटू कॉस ए. ओके. सो हा वाला फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. येस. सो यूज करायचे काय मिळेल y इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस a2 साइन येस a2. सो a2 तर दोघांमध्ये कॉमन असणार आहे. सो a2 साइन a मीन्स ओमेगा टी इंटू कॉस बी म्हणजे कॉस फाय प्लस a2 मल्टिप्लाय होणार आहे दोन्ही ठिकाणी. ओके. सो a2 नाव कॉस ओमेगा टी साइन फाय. राइट. सो साइन ओमेगा टी आणि साइन ओमेगा टी इथे बघा इथे साइन ओमेगा टी आहे इथे पण साइन ओमेगा टी. सो कॉमन करू शकतो या दोघांमध्ये. सो y इज इक्वल टू a1 प्लस a2 ला कॉस फाय मल्टिप्लाय राहील कॉस फाय आणि कॉमन काय काढू शकतो आपण साइन ओमेगा टी प्लस ही टर्म तशीच राहते a2 कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. ओके. नाव आता a1 प्लस a2 कॉस फाय ही टर्म आपण यूज करू शकतो. जस्ट आपण a1 प्लस a2 कॉस येस कॉस काय फाय कॉस फाय इज इक्वल टू कॉस ए कॉस थीटा असं कन्सिडर करायचं आपल्याला. दिस टर्म a1 प्लस a2 कॉस फाय ही जी ब्रॅकेट मधली टर्म आहे ना इज इक्वल टू ए कॉस थीटा. जस्ट कन्सिडर अँड
अँड दिस टर्म A2 साइन फाय, A2 साइन, म्हणजे ज्या फायच्या टर्म आहेत ना त्या आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. सो A2 साइन फाय अँड A2 साइन फाय इज इक्वल टू A साइन थीटा असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. सो या इक्वेशनला आपण 1 आणि या इक्वेशनला नंबर 2 द्या. येस. आता हे झालं. सो y पुट केलं आता या इक्वेशन मध्ये तर काय मिळेल, देअरफॉर y इज इक्वल टू A1 प्लस A2 कॉस फायच्या जागी आपल्याला पुट करायचंय A कॉस थीटा आणि त्याला मल्टिप्लाय साइन ओमेगा टी तिथे आहे, साइन ओमेगा टी प्लस मधला हा प्लस साइन A2 कॉस ओमेगा टी. सो कॉस ओमेगा टी तसंच राहील. A2 साइन फाय च्या जागी आपल्याला A साइन थीटा पुट करायचंय, A साइन थीटा. ओके, A साइन थीटा आणि कॉस ओमेगा टी तिथे तसंच राहील. सो इंटू कॉस ओमेगा टी. येस. आता ही जी टर्म मिळाली आपल्याला, ही जी इक्वेशन मिळाली, सो साइन A प्लस बी चं हे एक्सपान्शन आहे. ओके, सो आपण थीटाच्या जागी सो A इज इक्वल टू थीटा अँड B इज इक्वल टू ओमेगा टी असं घेतलं. सॉरी, सो A इज इक्वल टू युअर ओमेगा टी अँड B इज इक्वल टू थीटा असं कन्सिडर केलं. ओके, सो सेम आहे इक्वेशन, पुन्हा आपल्याला सेम मिळाली. सो आपण पुट करू शकतो y इज इक्वल टू बघा साइन A कॉस बी. ओके, साइन A कॉस बी. येस. सो काय मिळेल, ही A तर आपला मल्टिप्लाय होईल, दोघांमधून A कॉमन निघेल. येस, दोघांमधून A कॉमन काढल्यानंतर इथलं ही जी टर्म जाते आपण लिहून ठेवूया, कॉस थीटा साइन ओमेगा टी प्लस साइन थीटा कॉस ओमेगा टी. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला पुन्हा वापरा. सो y इज इक्वल टू A कॉस थीटा साइन म्हणजे काय मिळेल आपल्याला, साइन ओमेगा टी प्लस थीटा. राईट, साइन A प्लस बी. साइन A इज युअर ओमेगा टी अँड थीटा इज युअर बी. येस. सो सेम आता ही जी मिळाली आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, A साइन ओमेगा टी प्लस वाय. सो y इज द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आणि हा जो A मिळालाय, A काय असणार आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड. राईट, रिझल्टंट सो ही जी वेव्ह मिळते आपल्याला त्याची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, y इज इक्वल टू A साइन ओमेगा टी प्लस थीटा. आता थीटा इज युअर फेज डिफरन्स, जी रिझल्टंट वेव्ह मिळते त्याचा. बट आपल्याला जो हा अँप्लिट्यूड मिळाले, ओके, रिझल्टंट अँप्लिट्यूड ती फाइंड करावी लागेल. सो आपल्याला इनिशियल अँप्लिट्यूड दोघांच्या माहिती आहेत, किती A1 आणि A2, बट रिझल्टंट अँप्लिट्यूड माहित नाही. सो A1 आणि A2च्या फॉर्ममध्ये आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड A फाइंड करू शकतो. सो त्यासाठी आपल्याला हे दोन फॉर्म्युले यूज करायचे. जस्ट स्क्वेअर दिस टू इक्वेशन्स अँड ॲड देम. ओके, सो स्क्वेअरिंग इक्वेशन्स 1 and 2 and ॲडिंग देम. ओके, सो काय मिळेल, येस, स्क्वेअर केलं म्हणजे आता हे जे राईट हँड साईडच्या दोन टर्म आहेत ना त्या मी आधी लिहिते. सो स्क्वेअर केल्यामुळे काय होतील, A स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस A स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. येस, इज इक्वल टू आता लेफ्ट हँड साईडच्या ज्या इक्वेशन आहेत दोघांचं स्क्वेअर करायचं आहे. सो स्क्वेअर करताना A1 प्लस A2 कॉस फाय या ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर इथे प्लस काय होणार आहे, A2 साइन, सो A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. राईट, A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय स्क्वेअर केलं. देन आता हा ब्रॅकेट आहे तो आपल्याला ओपन करावा लागेल, एक्सपांड करावा लागेल. काय मिळेल, इज इक्वल टू सी. आता A स्क्वेअर जर कॉमन काढला आपण, A स्क्वेअर या दोघांमधला A स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा.
येस, अँड कॉस साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल टू 1 आपल्याला माहिती आहे. सो दिस इज इक्वल टू आपल्याला 1 मिळेल. ठीक आहे. आणि राईट हँड साईडला हा एक्सपांड करा. सो एक्सपांड केल्यावर काय मिळेल, a1 स्क्वेअर प्लस 2a1a2 कॉस फाय प्लस प्लस हा जो ब्रॅकेट आहे त्याचं सेकंड टर्म आहे त्याचा स्क्वेअर ना. सो a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. येस, मध्ये प्लस साईन आहे, अजून प्लस इथे ही वाली टर्म a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. आता इथे पण बघा, आपल्याला जर हा a2 आणि a2 कॉमन काढला, येस a2 आणि a2 कॉमन काढला तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आणि त्याची व्हॅल्यू पण आपल्याला 1 मिळेल. ओके. सो मी इथे आता इथे लिहिते ही इक्वेशन. सी काय मिळेल आपल्याला इथे बघा. सो ए स्क्वेअर काढला, इथे ह्याची व्हॅल्यू काय होईल, 1 होईल. सो ए स्क्वेअर मिळेल आपल्याला लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला काय मिळेल, a1 स्क्वेअर प्लस 2a1a2 इंटू कॉस फाय. येस, कॉस फाय प्लस a2 स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट जो मिळेल आपल्याला कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय. सो ह्याची व्हॅल्यू पुन्हा 1 मिळेल, राईट ना. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, a2 स्क्वेअर. सो ह्याची व्हॅल्यू 1 आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली फक्त लिहू शकतो. ओके, 1 इंटू a2 स्क्वेअर विच इज इक्वल टू a2 स्क्वेअर. सो a1 स्क्वेअर प्लस 2a1a2 कॉस थिटा कॉस फाय प्लस a2 स्क्वेअर हे मिळालं आपल्याला ए स्क्वेअर. सो ए इज नीडेड, ए आपल्याला पाहिजे. ॲम्प्लिट्यूड किती असेल, सो ॲम्प्लिट्यूड काय मिळेल, रूट ऑफ दिस a1 स्क्वेअर प्लस 2a1a2 कॉस फाय प्लस a2 स्क्वेअर, किंवा हेच आपण असं पण लिहू शकतो, ए इज इक्वल टू रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1a2 इंटू कॉस फाय इन ब्रॅकेट. ठीक आहे. सो दिस इज युअर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे. येस. सो आता आपण ह्या जे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मिळाले तर स्पेशल केस जर बघितल्या, म्हणजे जी सुरुवातीला आपण केस बघितल्या नव्हतं ना, की दोन वेव्ज सुपरइम्पोज होत आहेत, जर सेम फेज असेल आणि सेम ॲम्प्लिट्यूड असेल तर मग त्याची ॲम्प्लिट्यूड रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती मिळेल, आणि ॲम्प्लिट्यूड सेम बट डिफरंट फेज असेल किंवा फेज डिफरन्स त्यांचा फाय असेल तर मग तुम्हाला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती मिळेल. ओके. सो त्या दोन कंडिशन आपण इथे बघूया. सो पहिल्यांदा हे नोट डाऊन करून घ्या. ओके. सो आपल्याला ही डिस्प्लेसमेंट मिळाली, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, वेअर a इज एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट एम्प्लिट्यूड ऑफ टू वेव्स. सो a इज इक्वल टू रूट a1 प्लस a2 स्क्वेअर प्लस a1a2 कॉस फाय. ओके. आता हा फाय काय असणार आहे, फेज डिफरन्स. ओके, फेज अँगल किंवा फेज डिफरन्स ऑफ दॅट टू वेव्स. सो जर फेज डिफरन्स 0 असेल, फेज डिफरन्स 0 म्हणजे काय, वेव्ह आर इन फेज. ओके. सो त्या वेव्स काय असतील, इन फेज असतील, सेम फेज असेल त्यांचं, तर मग आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय मिळेल, ए इज इक्वल टू रूट सो a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर हे आपल्याला नोन असतील त्यांच्या इनिशियल ॲम्प्लिट्यूड दोघांच्या. ओके. प्लस a1 a2 कॉस 0. येस, कॉस 0 इज इक्वल टू 1. कॉस 0 इज इक्वल टू 1. सो देअरफॉर a1 square. Okay, so cos 0 is equal to 1
त्याच्यामुळे ॲक्च्युली इथे काय 2a1a2 सो 2a1a2 मिळेल आपल्याला. ओके, सो a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 इंटू a2. सो हे जे एक्सपान्शन आहे ते कसलं आहे, a इज इक्वल टू रूट तसंच राहील a1 प्लस a2 चा स्क्वेअर, राईट. a प्लस b द ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू प्लस 2ab. ओके, सेम आपल्याला ब्रॅकेट मिळतोय. सो a इज इक्वल टू a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपण कॅन्सल आउट करू शकतो. सो a काय मिळेल, a इज इक्वल टू a1 प्लस a2. ठीक आहे, ही त्यांची रिझल्टंट अँप्लिट्यूड मिळेल. म्हणजे ज्या इनिशियल अँप्लिट्यूड आहेत a1 आणि a2 त्या काय होतात, ऍड होत आहेत. ओके, सो ऍड झाल्यानंतर जी रिझल्टंट अँप्लिट्यूड आपल्याला मिळणार ती मॅक्झिमम मिळणार आहे, राईट. सो मॅक्झिमम अँप्लिट्यूड मिळणार आहे, मॅक्झिमम रिझल्टंट अँप्लिट्यूड. कधी, जेव्हा दोन्ही वेव्ज इन फेज असतील तेव्हा. सो आता ह्या अँप्लिट्यूड जे सुरुवातीचं आपण जे एक्झाम्पल बघितलं होतं ते अँप्लिट्यूड, इनिशियल अँप्लिट्यूड पण आपण इक्वल घेतल्या होत्या. ओके, सो इफ a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू आपण म्हणूया a, नॉट a, सो ही रिझल्टंट आहे ना, ए रिझल्टंट म्हणूया आपण. ओके, सो इज इक्वल टू a. सो काय मिळेल आपल्याला, a रिझल्टंट इज इक्वल टू a प्लस a, राईट. म्हणजे रिझल्टंट इज इक्वल टू 2a. सो रिझल्टंट अँप्लिट्यूड काय होते, इनिशियल अँप्लिट्यूडच्या डबल होते. ठीक आहे, जेव्हा काय असतील, दोन्ही वेव्स इन फेज असतील आणि त्यांच्या अँप्लिट्यूड पण सेम असतील. त्याच्या उलट जर आपण काय घेतलं, फाय इज इक्वल टू पाय रेडियन. पाय रेडियन म्हणजे जर त्यांचं फेज डिफरन्स दोघांमधल्या आउट ऑफ फेज आहेत, आउट ऑफ फेज विथ फेज डिफरन्स पाय रेडियन. ओके, सो फाय इज इक्वल टू पाय रेडियन असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळेल, a इज इक्वल टू रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2, आता 2a1 a2 कॉस 180 डिग्री किंवा पाय. ओके, सो 2a1 a2 कॉस पाय. सो कॉस पाय किंवा कॉस 180 डिग्री इज -1. ओके, सो दिस इज इक्वल टू -1, इथे इज इक्वल टू 1. येस, सो a इज इक्वल टू काय मिळेल, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर, हा -1 आहे, सो -2a1 इंटू a2. ओके, आता इथे मिळालं आपल्याला 2a1 इंटू a2. सेम a प्लस b, a मायनस b द ब्रॅकेट स्क्वेअर काय मिळेल आपल्याला, a इज इक्वल टू रूट a1 मायनस a2 स्क्वेअर. ओके, हे एक्सपान्शन कसलं आहे, a1 मायनस a2 च्या ब्रॅकेटचं स्क्वेअर. आता पुन्हा आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आउट करू शकतो. सो a इज इक्वल टू a1 मायनस a2. ओके, जेव्हा आउट ऑफ फेज असतील तेव्हा काय करणार आपण, a1 मायनस a2 वेक्टर सम आपल्याला घ्यायचे. ओके, सो आता पुन्हा a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू a असेल, सेम असतील, a1 आणि a2 जर इक्वल असतील तर a1 इज इक्वल टू a2 असेल ना. इफ a1 इज इक्वल टू a2 देन अँप्लिट्यूड, रिझल्टंट अँप्लिट्यूड काय मिळेल आपल्याला, 0. ओके, म्हणजेच आपण जे मगाशी बघितलं होतं, जे वेव्स बघितल्या होत्या की एकत्र आल्यावर ते काय होतात, नलिफाय करतात. दोघांच्या जर फेज अँगल किती आहे, फेज डिफरन्स किती आहे, पाय रेडियन असेल तर. ओके, सो रिझल्टंट अँप्लिट्यूड आपल्याला 0 मिळून जाते. तिथे काही साऊंड, जर साऊंड वेव्ह असेल तर तुम्हाला साऊंड तिथे प्रोड्यूस झालेला दिसणार नाही त्या पॉईंटला. त्याच्यानंतर मात्र त्या सेपरेट होतील आणि सेपरेट झाल्यानंतर पुन्हा त्यांचं साऊंड तुम्हाला ऐकू येईल. ठीक आहे, हे झालं. देन आता इंटेन्सिटी किती असेल, सो इंटेन्सिटी आपल्याला माहिती आहे अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरशी डिपेंड आहे. ओके, दॅट मीन्स आय इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. ओके, सो इन केस फर्स्ट जेव्हा फेज डिफरन्स 0 असेल, तुमचा आय इथे काय आपल्याला जी मॅक्झिमम ही जी अँप्लिट्यूड मिळते तीच मॅक्झिमम मिळते.
सो इकडे इंटेन्सिटी पण काय आपल्याला मॅक्सिमम मिळेल, विच इज इक्वल टू ए, विच इज प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर. ही जी रिझल्टंट आपल्याला ॲम्प्लिट्यूड मिळाले त्याच्या स्क्वेअरशी रिलेटेड. सो इथे आपल्याला इंटेन्सिटी पण मॅक्सिमम मिळेल, बट इथे इंटेन्सिटी इथे ॲम्प्लिट्यूड आपल्याला मिनिमम मिळते ना, ए इज मिनिमम. ओके, इन दिस केस ए मिनिमम मिळते, त्याच्यामुळे जी इंटेन्सिटी मिळते इथे ती पण काय मिळेल, मिनिमम मिळेल. सो एन मिनिमम इज प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर. सो मिनिमम असेल ही व्हॅल्यू तर त्याचा स्क्वेअर केल्यावर तो अजून कमी होईल, राईट. सो मिनिमम ॲम्प्लिट्यूड. ओके, सो रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे तुमची इंटेन्सिटी, त्याच्यामुळे इंटेन्सिटी पण तुम्हाला काय मिळेल, या केसमध्ये मॅक्सिमम मिळेल, या केसमध्ये मिनिमम मिळेल. म्हणजे इथे जर साऊंड वेव्ह असेल तर लाऊड साऊंड आपल्याला ऐकू येईल त्यावेळेला, त्या पॉईंटला, आणि इथे जो साऊंड आहे तो मिनिमम साऊंड ऐकायला येईल किंवा झिरो साऊंड ऐकायला येईल. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड सेम असतील तर झिरो साऊंड, ॲम्प्लिट्यूड जर डिफरंट असतील तर मिनिमम साऊंड. ओके, इथे मॅक्सिमम साऊंड ऐकायला येईल. येस, सो दिस इज द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज सुपरपोजिशन प्रिन्सिपल बघितलं पहिल्यांदा, त्याच्यानंतर 2 एक्झाम्पल्स बघितले आणि त्याची रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला काय मिळेल ती बघितली. त्याच्याच बरोबर त्याच्या इंटेन्सिटी जी आहे ती पण दोन्ही केसमध्ये काय असेल ते बघितली. ओके.